जोपर्यंत तिकीट कन्फर्म होत नाही ना तोपर्यंत काय बी सुचत नाही बघा. भाऊसाहेब धीर धरा. धीर दादासाहेब, अहो धीर सुटत चाललाय आता. अहो कठीण मधल्या कठीण परिस्थितीमध्ये मनावर संयम हवा, ताबा हवा. अहो वेळ एक रात नाही, बदलते ती. दादासाहेब, पंडित बोला ना. असं काय येणं गेलं इकडं? ते अमोघला भेटायला आलतो. ते आम्हाला चेहरे वाचता येतात. ओळखलं काय आला? पंडित, अहो लहानपणापासून ओळखतो. अमोघचा मित्र, हनुमानाचं भक्त आहे. कधी बी खोटं बोलणार नाही, कधी बी खोटं वागणार नाही. काय अमोघला भेटायला आलाय का त्याच्या बायकोला, आर्याला? पंडित, चल. सख्या भावाला सोडतो म्हणून डांबून ठेवलंय तुम्ही. निदान मान दिल्या भावाला तरी भेटू द्या. पंडित चल. भेटू दे की, काय हरकत नाही. या काय भेटायला काय हरकत नाही, पण त्याचे जर परिणाम आम्हाला वेगळे दिसले तर गाठ आमच्याशी आहे. फायनल. दादासाहेब, तुम्ही जाऊ का दिलं त्याला? संयम भाऊसाहेब. पंडित, पण अमुक भाऊजी तर घरात नाहीये. मग हा त्यांच्या रूम कडे का चाललाय? मधीच कसं उगवला? ताई, काय झालं ताई? हात भाजलेत का ताई? नाही, नुसते हात नाही भाजलेत, काहीतरी मोठं झालंय. काय झालंय मला सांग बरं. ऍक्च्युली दादा, हे सगळं असं आहे दादा. हे सगळं खूप भयंकर आहे ताई. आणि या सगळ्यात मी काहीच करू शकत नाहीये ना, हे जास्त भयंकर आहे. नाही दादा, मी माझ्याच कर्मामुळे अडकली आहे यात. बाबांचं न ऐकता, त्या कॅम्पला न जाता इकडे मावळखेडला आले. सापळ्यात अडकल्यासारखं झालंय रे. मला आत्ता कळतंय माझ्या बाबतीत बाबा एवढे पॉझिटिव्ह, एवढे प्रोटेक्टिव्ह का होते ते. माझंच चुकलं. माझ्याच हट्टामुळे संकेतचा जीव धोक्यात आहे आणि आई बाबा सुद्धा. ताई, ए ताई, ए रडू नको का ताई. ते कुणी नसले तरी हा तुझा मानलेला भाऊ, तुझा पंडित दादा आहे ना तुझ्यासाठी, कायम आहे ना. एक लक्षात ठेव ताई, देव कधीच कोणाला एकटं नाही टाकत. खचून जाऊ नको. ऐक माझं, एकदम खंबीर राह तू.
एकदम खंबीर, म्हणजे मारुती रायासारखी. मग काय नाही होणार. ताई, ज्याचं मन साफ असतं ना ग, त्याला देव मदत करतोच, किती संकटात असू दे. फक्त तू त्याच्यावरचा विश्वास ढळू देऊ नको, कळलं? हलकं वाटलं तुझ्याशी बोलून. होय, मला पण. पण मला जास्त वेळ थांबता नाही येणार. तू जे सांगितलं होतं ते आणलंय. हे नाही, असू दे, मी इथं ठेवतो, तू घे नंतर. फक्त हे कोणाला दिसू देऊ नको. येऊ? काय चाललंय ग चोरून चोरून? आणि हे काय? तुमच्या दोघांचं काय चाललंय ना हे मला ठाऊक नाही, पण आता सगळे संपले तर या पंडितला हाताशी धरल्यास वे तू. 100% तुमच्या दोघांचं ना काहीतरी चालू असणारच. तुला एवढी शिक्षा मिळाली तरी ती अक्कल येतच नाही ना तुला. तू किती बी डोकं आपटलंस ना तरी तुझा भाऊ तुला सापडायचा नाही, ही गाठ बांधून ठेवायची. आणि हो, तुझा भाऊ कुठे आहे ना ते चांगलं ठाऊक आहे मला, पण त्याचा पत्ता बी तुला लागू देणार नाही. आता पंडितने काय आणलं ना ते खाऊन घे भावाच्या नावाने. संकेत, थँक्यू पंडित दादा. पंडित दादा, काय झालं?
हात दे. अगं ताई, पण हे असं रक्षण करतोस ना माझं. रक्षाबंधनाचं गिफ्टही दिलंयस. आता राखी तर बांधायलाच पाहिजे. ताई, आजपर्यंत या मनगटावर आणि तुझ्या पंडित दादावर लय जबाबदाऱ्या पडल्या आणि त्या सगळ्या या पंडित दादानं नीट पार पाडल्या. बरं ताई, आज या पंडितवर त्याच्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी आली आणि तो ती कशी पार पाडेल, काय करेल हे त्या हनुमंतालाच ठाऊक. हा पर एक सांगतो ताई, ज्याच्या पाठीशी तो हनुमंत आहे ना, त्याला कशालाच घाबरायची गरज नाही. ताई, तू काळजीच करू नको. आपण तुझ्या भावाला संकेतला सोडवल्याशिवाय राहायचंच नाही. तुला शब्द देतो. फक्त तू सांभाळून राहा. हा, काळजी घे स्वतःची. आणि ते जे हाताला भाजलंय ना, त्याला जरा मलमपट्टी कर. हा, निघू मी? हो दादा. काळजी घेशील ना स्वतःची? हो. चल, निघतो मी. काय करू? बोलू का या माळी दादांशी? दादा, दादा, या मुलाला कुठे पाहिलं? इथून गाडीतून नेताना वगैरे? नाही ताई, पाहिलेलं नाही पाहिलं. आम्हाच त्यामध्ये घेऊ नका सर. दादा, या मुलाला पाहिलं तुम्ही? नाही पाहिलं. हे बघा, घाबरू नका प्लीज, सांगा. नाही नाही, खरंच नाही पाहिलं. माफ करत आहे. असू दे. अगो बाई, भाऊजी तुम्ही? वहिनी, जरा डोकं दुखत होतं. चहा देता का प्लीज? एवढंच ना, थांबा. वहिनी, तुमच्या हातचा हवाय. तुम्ही मस्त करता ना मसालावाला. अगं बाई, हो का? आज पहिल्यांदाच तुम्ही माझ्या हातचा चहा मागितलात बघा. एकदम फर्स्ट क्लास चहा बनवून आणते, म्हणजे तुमचं डोकं दुखायचं थांबेल. आणते लगेच. थँक्यू.
बी केअरफुल. दरवेळी मी नसेन वाचवायला. तू काय मला वाचवणार? तुझ्याच घरच्यांनी अडकवलंय मला. फक्त तुला नाही अडकवलंय, मलाही अडकवलंय. आणि प्रत्येक वेळी तुझ्या मदतीला ॲटलिस्ट मी तरी असतो. माझ्या मदतीला कोण येणार? तुला मदतीची काय गरज आहे? इम्पॉसिबल असतो. जवळजवळ सगळ्या नोकरांना विचारलंय संकेत तुझ्याबद्दल, पण कुणालाच काही माहिती नाहीये, किंवा माहित असूनही सांगायला तयार नाहीये ते. काय करू आता? हा एकच मार्ग होता, तोही बंद झाला. आता आजी म्हणतायत तसं काळूबाईला साकडं घालणं हा एकच मार्ग उरलाय. नवरात्र जवळ आली आहे काळूबाई. तुझी ताकद वाढणार. पण सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. तू पाठवलेलं आर्या नावाचं अस्त्र बोथट केलंय मी. पण ते आता कायमचं नष्ट करायला पाहिजे. धूळ घेतो पायाची. आज्ञा गुरुजी. नवरात्र आली. काळूबाईची ताकद वाढणार. काळजी घ्यायला पाहिजे. बय गुरुजी. घरातल्या सगळ्यांना सांग, आपापसात तंटा नको म्हणाव. अजिबात घराच्या बाहेर पडायचं नाही. आलं आमच्या ध्यानात गुरुजी. जी ती पोरगी आर्या, तिच्यावर लक्ष ठेवायचं. बय गुरुजी. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. ए कुठे वट? राय काय गेला? गिळायचं आहे ना? हा स्पेशल आहे नूडल्स. गुड. अरे हळू. आगाऊपणा करायचं नाही, मुकाट्याने गिळायचं. बघितलं का? जिंकलो ना गेम बाई. ते सुखाचे दिवस परत येणारच नाहीत का? बाबा म्हणायचे आपलं घरडं सुखरूप राहणं महत्वाचं आहे. माझ्यामुळेच विस्कटलंय ते घरटं.